सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपल्या जीवनाचे छोटे छोटे बदल हे आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणू शकतात। छोटे छोटे काही रूल्स त्यांनी आपल्याला खूप फायदा होतो। ज्याच्या आयुष्यात काही नियमच नाही आहेत, काही रूल्सच नाही आहेत, त्याच्या आयुष्यात कधीच डिसिप्लिन नसतो। त्याचं सगळं आयुष्य हे गोंधळलेलं असतं। त्याला कधीच कळत नाही की त्याला काय करायचं आहे, त्याने काय केलं पाहिजे। या बदलांमुळे, या नियमांमुळे आपल्याला खूप फायदा होतो। हे नियम आपल्याला बांधून ठेवण्यासाठी नसतात, तर ते आपल्या आयुष्याचा गाडा सुरळीत चालू ठेवण्यासाठी असतात। जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच कन्फ्युजन नसावं की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, तर हे 10 नियम नक्कीच फॉलो करा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वर्तमान काळात जगा। जे तुमच्यासोबत भूतकाळात घडलंय त्याला तिथेच सोडून द्या। जी व्यक्ती आपल्या भूतकाळाला आठवून रडत असते ना, ती व्यक्ती आपल्या आजमध्ये कधीच खुश राहू शकत नाही। आणि जे आपल्या पास्टमध्ये राहतात ते आपल्या आजमध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाहीत। जर तुम्हाला वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या भूतकाळाला तिथेच सोडून द्या। दुसरी गोष्ट, लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका। कुठलीही गोष्ट करताना, कुठलीही असो, कितीही छान असली ना तरी आपण तोच विचार करतो, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, लोक तुमच्याविषयी काय विचार करतील, हा विचार पण जर तुम्हीच केलात तर लोक काय विचार करतील। लोक जर तुम्ही काहीही केलं तरी म्हणतील, अरे हा असं का करतोय, आणि जर तुम्ही काही केलं नाही ना तरीही ते म्हणतील, हा काहीच का नाही करत आहे। हे तुम्हालाही माहीतच आहे। त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या। एकदा का जर तुम्ही हे सोडलं ना तर तुम्हाला काहीच फरक नाही पडणार। म्हणून त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या, काय विचार करायचा आहे तो करू द्या। तुम्हाला जे वाटत आहे ना ते करा। तुम्हाला जर माहीत असेल ना मी जे करतोय ते खूप चांगलं आहे, मी चांगल्याचसाठी करतोय, यात काहीच चूक नाही आहे, त्यामुळे ते बिनधास्त करा। कारण आपण खूप वेळा त्या गोष्टी करत नाही ज्या आपण खरंच केल्या पाहिजे, फक्त या लोकांच्या भीतीमुळे। असे खूप जण असतील त्यांची स्वप्न पूर्ण झाली नाहीत फक्त लोक काय म्हणतील या विचाराने। तिसरा नियम, अनपेक्षित घटना घडल्यावर आपण तुटून जाऊ नये। काही वेळा अशी घटना घडते ज्याचा आपण कधीच विचार केला नसतो। अशा वेळी आपण तुटून जातो, स्वतःला सावरूच शकत नाही। तर जेव्हा आयुष्यात असं काही संकट येईल ना तेव्हा हरून जाऊ नका। ती वेळ ही निघून जाते, पण फक्त गरज असते वेळेला वेळ देण्याची। म्हणून जेव्हा कोणताही प्रॉब्लेम येईल ना त्या प्रॉब्लेमला वेळ नक्की द्या। तो प्रॉब्लेम आला तसा जाईल, आणि तुम्ही जेव्हा तुमच्या वाईट वेळेला खुशीने सामोरे जाल ना तेव्हा तुमचा खुशीचा वेळही लवकरच येईल। आज वाईट वेळ आहे, उद्या नक्की चांगली वेळ येईल, विश्वास ठेवा। चौथा नियम, कधीच स्वतःच्या आयुष्याला दुसऱ्याच्या आयुष्याशी कंपेअर करू नका। तुमची तुलना दुसऱ्याशी कधीच करू नका, कारण या जगात सगळेच वेगवेगळे आहेत, प्रत्येकाकडे वेगवेगळी कौशल्य आहेत। त्यामुळे तुम्हाला कधीच कमी समजू नका। कोणीच कमी जास्त नसतं, फक्त सगळेजण वेगवेगळे असतात। दुसऱ्यासोबत जर तुलना केली तर सगळं काही चांगलं असूनही आपण दुःखी होऊन जातो। तुम्ही कधीच खुश राहू शकत नाही। जेव्हा तुम्ही स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर करणं सोडून द्याल ना तेव्हा तुम्ही खरंच खूप खुश राहाल। पाचवा नियम, जास्त विचार करू नका। आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार कधीच करू नका। विचार करणं चुकीचं नाही आहे, पण पुन्हा पुन्हा तोच विचार करणं हे बरोबर नाही आहे, त्यामुळे तुम्हालाच त्रास होतो। सहावा नियम, हे समजून घ्या की तुमच्या दुःखाचं आणि सुखाचं कारण दुसरं कोणी नसून तुम्हीच आहात। जोपर्यंत तुम्ही तुमच्या दुःखाचं आणि सुखाचं कारण दुसऱ्यांना मानत राहाल तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही। जेव्हा दुसरे तुम्हाला खुशी देतील तेव्हा तुम्ही खुश व्हाल। जर कोणी काहीतरी बोललं तर आपण दुःखी होतो, कोणी काहीतरी केलं तर दुःखी होतो। खरं तर हे आपल्या मनावर आहे की खरंच आपण दुःखी व्हायची गरज आहे का।
तुमचं दुःख आणि सुख जर तुम्ही दुसऱ्यांवरून ठरवणार तर तुम्ही कधीच खुश नाही होणार. त्यामुळे दुसऱ्यांना सुखाचं आणि दुःखाचं कारण मानणं सोडून द्या. जर तुम्हाला तुमच्या जीवनात खूप काही घ्यायचं असेल, मिळवायचं असेल, स्वप्न असतात, प्रत्येकाची स्वप्न असतात, प्रत्येकाला खूप काही घ्यायचं असतं. त्यासाठी कमवायला शिका, इन्व्हेस्टमेंट करायला शिका. पैसे कमवणं आणि टिकवणं यामधला बॅलन्स आपल्याला सांभाळता आला पाहिजे. 8वा नियम, जी नाती, जे लोक तुमच्या आयुष्यात विष टाकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दूर राहा. दूर राहा म्हणजे ते जर तुमच्या घरात असतील तर घरातून बाहेर जाऊ नका. तुम्ही त्यांच्यापासून मनाने दूर राहा. ते काय बोलतात, ते काय करतात याकडं अजिबात लक्ष देऊ नका. 9वा नियम, ध्येय गाठण्यास प्रयत्न करा. जे तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न करा. मी करेन असं म्हणू नका. त्यासाठी आत्तापासून सुरुवात करा. वाट पाहत बसू नका. 10वा नियम, सवयी. तुमच्या सवयी खूप छान ठेवा, कारण तुमच्या सवयींवरून ठरतं की ही व्यक्ती कशी आहे. तुमच्या सवयी योग्य ठेवा. या सगळ्या गोष्टी सर्वांना माहीत असतात, पण आपण फॉलो करत नाही. म्हणून या गोष्टींची सुरुवात करा आणि शेवटपर्यंत करत राहा.